हा हा हो 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 आहे. माहेरचा आहे, इथे व्यवस्थित सेटअप लागलेला आहे. तिथे आहे ना हा आहे मामाचा खजिना, हा पण आहे. इथे खुर्ची पण रेडी आहे, सगळं रेडी आहे. मंडळी, मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा कल्ला माय लेकरांचा. काय तुझं नाव सांग बरं? माही अमोल केदारी. माहिती कितवीला आहेस तू बाळा? पाचवीला. पाचवीला. कितवीला आहेस तू? अंगणवाडी. अंग तेच मला एकदम धक्का बसला. मी म्हटलं तू जर पाचवीत आहे तर मी ही लोक कॉलेज पार करून गेलेले आहेत. हा, मोठं झाल्यानंतर तुला काय व्हायला आवडेल? पोलीस. ओ माय गॉड. ओके, पोलीस. व्हेरी गुड. हा, काही तुझं नाव सांग. आरोही अशोक रावणगावे. कितवीला आहेस तू? चौथीला. चौथीला. ओके, ही ताई पाचवीला आहे आणि तू चौथीला आहेस. बघ, हुशार आहे किती. बरं, तुझा सुपर हिरो कोण आहे? माझे पप्पा. अरे ये बात आहे, ताली दे दे. व्हेरी गुड. मला एक सांग की तुला जर सुपर पॉवर मिळाली तर काय व्हायला आवडेल? क्वीन व्हायला आवडेल. ओके, क्वीन, राणी व्हायला आवडेल. ओके, कुठल्या देशाची? अख्ख्या इंडियाची. ओहो. आणि मग राणी झाल्यानंतर तू पहिलं काम काय करणार आहेस? मी शाळेतले 8 तास मधले 7 तास खेळायचेच पिरियड ठेवणार. अशी राणी सगळ्यांना मिळू दे बाबा, सगळ्यांना मिळू दे. हा, ताई तुझं नाव सांग. आनंदी सगर. आनंदी सगळे. हा, सगळे आनंदी आहेत इथे. हा, तुझं नाव सांग बरं. आनंदी सगर. हा, तेच सांगतोय ना, आनंदी आहेत सगळे इथे. हा, तुझं नाव सांग बरं. आनंदी सगर. अगं हो ग माझी आई, आनंदी आहेत सगळे इथे. तुझं नाव सांग की. माझं नाव आनंदीच आहे. आणि आडनाव काय आहे? सगर. आनंदी सगर. ओके, मला वाटलं आनंदी सगळ्यात सांगतेस की काय. आनंदी ताई, कितवीला आहेस तू बाळा? तिसरी. ओ हो. आणि आवडती टीचर? कोणच नाही. सर आवडतात मला, सोनाने सर. सोनावणे सर आवडतात. व्हेरी गुड. कोणीतरी घेतलंय बाबा कुठल्या तरी सरांचं नाव. हा, आणि आपल्या या पहिल्या खेळासाठी आपल्या या सगळ्या साईच्या साई जोड्या ते सज्ज झालेल्या आहेत. आता या खेळाचं नाव आहे फुटली तर फुटली, नाही तर नाही टिकली. तुमच्यासमोर प्लास्टिकचं भांड आहे आणि त्या भांड्यामध्ये एक फुगा आहे. ओके, आणि काही टिकल्या दिसत आहेत तुम्हाला. 30 टिकल्या आहेत. ओके, काय करायचंय, पहिल्यांदा मी 1 2 3 म्हटल्यानंतर फुगा फुगवायचे, त्याला व्यवस्थित गाठ मारायची. त्याच्यानंतर तो फुगा आपल्याच अंगावरती फोडायचा. फोडून झाल्यानंतर ज्या टिकल्या आहेत त्या टिकल्या काढून आपल्या चेहऱ्यावरती चिटकवायच्या आहे. वेळ सुरू होते. 1 2 3. अरे बापरे, आवाज करणारा फुगा आहे. गेला फुगा आपल्याला. ओके, ये बात. हा, व्हेरी गुड. हा, आज फुगा फुगेलास. हा, अरे वा, व्हेरी गुड. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. अरे फुगा कधीच फुगवला नाही आतापर्यंत, कधीच नाही. ओके, लवकर. अंदर आएंगी घर के पटापट. पाटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे. पाटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. मारली टँगो स्टेप बँगो नाचा नाचा सबको सांगो. खाल्ली चपाती भाजी वांगो नागिन डान्स छोर नंगो. भाई बघेता हात पाय व्हाईट केस कलर डाय शॉटी आपली हाय फाय. झटपट पटापट दोन. लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न आणि होके अंदर आएंगी
वेळ संपलेली आहे. आणि वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की जी पहिली ताई आहे तिने 2 मिनिटामध्ये 2 मिनिटाच्या आतच 30च्या 30 टिकल्या लावलेल्या आहेत चेहऱ्यावरती. त्याच्यामुळे ताई तू गेलेली आहेस पुढच्या खेळामध्ये. त्याच्यानंतर ताई तू चेहऱ्यावरती चिटकवलेल्या आहेस 29 टिकल्या. त्याच्यामुळे ताई तू सुद्धा पुढच्या खेळामध्ये गेलेली आहेस. त्याच्यानंतर चेहऱ्यावरती चिटकवलेल्या आहेत 13 टिकल्या. त्याच्यामुळे अजूनपर्यंत कमी टिकल्या तुझ्या आहेत. तेव्हा आपण पुढे जाऊया. त्याच्यानंतर अरे बापरे, या ताईने सुद्धा 29 टिकल्या म्हणजे 29 टिकल्या चिटकवलेल्या आहेत. त्याच्यामुळे तू सुद्धा अजूनपर्यंत गेलेली आहेस पुढच्या फेरीमध्ये. त्याच्यानंतर ह्या ताईने चिटकवलेल्या आहेत 19 टिकल्या. त्याच्यामुळे ताई तू सुद्धा पुढच्या खेळामध्ये गेलेली आहेत. आणि त्या ताईने चिटकवलेल्या आहेत 25 टिकल्या. त्याच्यामुळे कमीत कमी टिकल्या चिटकवल्या गेल्या ताई तुझ्या. त्याच्यामुळे तू या खेळातून बाद झालेली आहेस. म्हणजे तुमची जोडी बाद झालेली आहे. काय लिहिलंय त्याच्यावरती मला बघू दे. वाच ना. काय लिहिले? मला काय माहिती, तुला तुला दिसते ना तिथं. माझ्याकडे कुठे चिठ्ठी आहे. वाच काय लिहिलंय. बार्बी डॉल. बघू दे. ओरे बार्बी डॉल. ओहो, आणि पहिल्या मजेशीर खेळानंतर 5 जोड्या आलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन तुमचं. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. जसं आपण छोट्या दादांबरोबर छोट्या ताईबरोबर जसा गप्पा केला तसं मी आता ताईंबरोबर गप्पा करणार आहेत. त्यांच्या माहेरबद्दल जरा जाणून घेणार आहोत. बरं ताई, माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यासमोर? जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे माहेरसाठी. सासरी किती पण सुख असलं तरी माहेरी जावं असंच वाटतं. आपण खूप थोडे दिवस तिथं राहिलेला असतो पण तिथल्या आठवणी भरपूर असतात. ते आयुष्यभर आपण विसरू नाही शकत. आणि जिथं आई वडील असतात तिथं 4 दिवसाला असं वाटतं माहेरी जावंच. का तर त्यांची माया कोण नाही देऊ शकत. या जगामध्ये पूर्ण कोण नाही देऊ शकत. त्यांनी फक्त हात जरी फिरवलं तरी त्यांनी जेवण दिलं ग तेवढं असं वाटतं. आणि आता मला आई आहे, वडील नाही आहेत. 1 वर्ष झाले माझे वडील एक्सपायर झाले. मला असं वाटत नाही की वडील वारलेत आणि 1 वर्ष झाले. असं वाटतं वडील कधी कधी असं भासतं मला की माझ्या समोर येऊन उभे राहिले. कितपर्यंत वाटतं. एक पण दिवस असा जात नाही होता त्यांचा की माझ्या घरी न येतं. सकाळचा 7चा चहा माझ्या घरचाच असायचा त्यांना. या सगळ्या तुझ्या आता सगळं जे काय बोललीस ते नक्कीच बाबांपर्यंत पोहोचेल. कारण ते जरी शरीर रूपात आपल्यासोबत नसले तरी सुद्धा त्यांचा सहवास आहे आपल्यासोबत आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी अखंड राहणार आहे. माझ्याबद्दल एक क्षण असा घडलेला आहे सर. शनिवारी माझे बाबा 6 वाजता मला उठवायला आले होते. बाळा उठ म्हणले, मला काहीतरी बोलायचं तुझ्याशी. त्यांना काही त्रास वगैरे होत होता वाटतं. मला सांगायचं होतं त्यांना की उठ सारिका, मला थोडंसं तुला बोलायचं आहे. पण मी एवढी गार झोप लागलेली नाही सर. मी त्या वेळेस उठू शकले नाही. आणि वडील माझे 6 वाजता तिथून ठीक आहे बाळा झोप म्हणले, तू दमली असशील काल काम करून. गेले इथं दत्त मंदिर आहे काळेबडाळमध्ये आपल्या इथं प्रगतीनगरमध्ये. तिथं जाऊन त्या दत्त मंदिराच्या चेअरवर ते बसले आणि त्यांना तिथंच अटॅक आला. परत मी भेटले पण नाही सर मी माझ्या वडिलांसोबत. माझा तो क्षण मी कधीच नाही विसरणार आहे. त्यामुळं मी सॉरी म्हणते सर माझ्या बाबांना की मी ऐकू शकले नाही त्यांचं काहीच. तू जी आता बोललीस ती खंत जिथलं वाटते तर ती नको वाटून घेऊस. कारण आपले आई वडील तितके मोठ्या मनाचे नक्कीच असतात आणि त्यांनी त्यांचं कधीच वाईट वाटून ते घेणार नाही. त्यामुळे तुझं जे बोलणं आहे ते त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचेल. थँक्यू. ओके ताई, काय सांगशील बाबांबद्दल? माझे बाबा 1 वर्ष झाले एक्सपायर झाले. सॉरी, माफ कर मला. माझे वडील खूप प्रेमळ होते. म्हणजे
10 वर्षामध्ये म्हणजे मी ज्यावेळेस सासरी निघेल ना, बसमध्ये मला बसवलं की त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचं. हा म्हणजे माझ्यासाठी खूप अविस्मरणीय क्षण आहे. त्यांचा स्वभाव खूप असा हळवा होता. ते कधीच असं ओरडून आजपर्यंत म्हणजे मी आज 30 वर्षाची आहे, मला कधीच त्यांनी हात पण नाही उचलला त्यांनी माझ्यावर. एवढे प्रेमळ स्वभावाचे होते. आणि त्यांच्या मेन म्हणजे त्यांना सुरुवातीपासून हार्टचा प्रॉब्लेम होता. त्यांची सुरुवातीला एन्जिओप्लास्टी झाली आणि नंतर ओपन बायपास सर्जरी झाली होती. गेल्या वर्षी अचानकच नॉर्मल होते ते. जेवण वगैरे केलं आणि झोपतो म्हटले मी. जे झोपले ते कायमचे झोपले ते. माझ्या मुलांवर पण त्यांचा खूप जीव होता. म्हणजे नक्कीच. आणि ला- त्यांचे आशीर्वाद आहेत त्यांच्या पाठीशी. आता आपण जाऊया, खेळायला सुरुवात करूया. हो चालेल. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या दुसऱ्या खेळाला. आणि ह्या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. खेळाचं नाव काय? एक स्ट्रॉ धमाल. 2 हातामध्ये 2 स्ट्रॉ घ्यायचे आणि एका हाताने असा कप उचलायचे, मग दुसरा घ्यायचे आणि तो असा असा गोळा करायचे. ओके पडला. असा पुन्हा गोळा पडणार तो आपण अशा पद्धतीने. आणि हे असं तिसरं ओके, अशा पद्धतीने जास्तीत जास्त कप गोळा करायचे. 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित हा, मला वाटलं आता टेबला खाली जातोय की काय. अरे कप, अरे कुठे पुन्हा सारखा का टेबला खाली जातोय. हा ओके हा ओके, खेळायचे 1 2 3. आईने टच करायचा नाही. पाच 4 3 2 आणि 1. वेळ संपलेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 कप गोळा केलेले आहेत. घ्या दादाने बघूया. 1 2 3 15 कप गोळा केलेले आहेत. 1 2 3 4 14 कप गोळा केलेले आहेत. 1 2 8 9 10. 1 2 3 4 कप गोळा केलेले आहेत. त्याच्यामुळे पहिली जोडी आहे जी बाजली ती आहे अनिताताई आणि आनंदी यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि दुसरी जोडी आहे सारिकाताई आणि आरोही यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. म्हणजे पहिल्या 2 खेळात तर खरंच खूप धमाल आलेली आहे. आणि 3 जोड्या आता शेवटच्या खेळामध्ये गेलेल्या आहेत आणि त्यातूनच होणार आहे धुरंधर जोडी. पण त्याआधी आपण सुरू करणार आहोत पत्र मनातलं. खरं तर सगळ्या माझ्या भाचे कंपनीने पत्र लिहिली होती, पण त्यातल्या 2 पत्रांचं आपण इथे वाचन करणार आहोत. माझा प्रिय मामा, मी माझे पहिले पत्र तुला लिहित आहे. आवडती व्यक्ती म्हणजे तू. लहानपणापासून माझे लाड करत आला आहेस. लहानाचं मोठं मी तुझ्या खांद्यावर वाढलो आहे. मला लहानपणाचे सगळे गोड गोष्टी आठवतात. लहान असताना तू माझे खूप लाड करायचा.
तेव्हापासून तू माझा फेवरेट मामा झाला. तुझ्याबरोबर जी मस्ती मी करतो तशी घरी नाही करू शकत, कारण तशी केली तर मला आईवडील मारतील. आता मोठा झालो तरी तुझ्याबरोबर मला लहान असल्यासारखं वाटतं. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. तुझा लाडका भाचा अजनव. हो, एवढं लिहिलंयस तू मामाबद्दल. पण त्याच्यामधलं एक वाक्य मला जरा तू जे लिहिलंयस, तुझ्याबरोबर जशी मस्ती करतो तशी मी घरी करू शकत नाही, कारण घरी केल्यानंतर आई बाबा ओरडतात. पण का, म्हणजे अशी मस्ती केली की आई बाबा ओरडतात? असं घरात खेळायला असं काय त्रास होतो ना काम करत असताना. काम म्हणून. करतात. हो का? बाहेर मैदानात जाऊन खेळायचं की. मम्मी पप्पा खाली सोडत नाही खेळायला मला. मम्मी पप्पा खाली सोडत नाही? एक मिनिट मला मम्मीकडे दे. ताई, हा काय म्हणतोय हा? खाली खेळायला सोडत नाहीस तू? किंवा- सोडतो कधीतरी, पण मामासोबत तो जास्त खेळतो छान. मामासोबत? त्यामुळे मामासोबत खेळायला अच्छा. सोडतो. म्हणजे माझ्याजवळ नव्हता तो हो. लहानपणापासून. मी इकडे पुण्यात होते आणि तो साताऱ्याला होता. ओके. एक 8 महिन्याचा असल्यापासून अच्छा, तर मामाकडेच घरी. मामा आणि आजी बाबा. आज त्याच्याकडे जास्त राहिलंय मामाकडे. ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता आपण जाणार आहोत या ताईंकडे. माझी रत्नामाऊ, मी तुझी पिल्लू. तू माझी सगळ्यात लहान आणि आवडती मावशी आहेस. म्हणजे कल्पना मावशी पण आवडते मला, पण तू जरा स्पेशल आहेस. सॉरी कल्पना मावशी. आय लव्ह यू टू. तर मी माझं पहिलं पत्र तुला लिहित आहे. जरा सांभाळून घे आणि एन्जॉय पण कर. मला तुझ्यासारखं टीचर व्हायचं आहे. तुला बघत बघत मला पण शिकायचं आहे आणि मोठं व्हायचं आहे. मला एक गोड स्वप्न पडलं होतं की मी 8वीमध्ये गेली आहे आणि तू माझी टीचर म्हणून क्लासमध्ये शिकवायला आली आहेस. असे झालं तर काय मस्त होईल. असेच माझी रत्नामाऊ बनून राहा आणि माझे खूप खूप लाड कर. तुझी गोड पिल्लू. हो, तर याच त्यांनी मावशीसाठी पत्र लिहिले. कसं वाटतंय तुला? खूप खूप भारी वाटतंय मला. अच्छा. हा, आणि मावशीसाठी लिहिलं कारण की मावशी खरंच तिच्यासाठी खूप खूप स्पेशल आहे. दोन्ही पण मावशा तिच्यासाठी खूप स्पेशल आहे. या मुलांना आजकालच्या बिलकुलच व्हिडिओ कॉल वगैरे तेच त्यांना माहिती असतं. नेहमी माऊ बरोबर ती व्हिडिओ कॉलवरच बोलते, पण आज पत्रातून जे तिने व्यक्त केल्या स्वतःच्या भावना त्या ऐकून खरंच मला इमोशनल झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे खूपच पण तुला स्वतःला असं वाटलं होतं की ही इतकं पत्र असं लिहू शकेल? लिहू शकेल वाटलं होतं, पण इतक्या छान पद्धतीनं प्रेझेंट करू शकेल, वाचू शकेल यावर थोडासा डाऊट होता, पण तिने खूप छान पद्धतीने वाचलं. ताई, खरंच खूप छान Thank वाटलं. you. ओके, आणि आता आपण शेवटच्या खेळाला सुरुवात करूया. ओके, या खेळाचं नाव आहे आडू पाडू मीच खाणार लाडू. आडू पाडू मीच खाणार लाडू. असं तुम्हाला वाटतंय की मीच खाणार लाडू, पण करे लाडू खाणारे आई. याच्यामध्ये काय करायचंय मी तुम्हाला सांगतो. ही बाटली फ्लिप करायची, म्हणजे फ्लिप करून अशी उभी करायची. अशी बाटली उभी राहिल्यानंतर आईने एक लाडू खायचाय आणि पूर्ण लाडू खाऊन झाल्यानंतर मग पुन्हा एकदा फ्लिप करायचंय. ती असणार आहे विजेती जोडी, म्हणजे आजच्या भागाची धुरंधर जोडी. 1 2 3. हा, लाडू खायला घ्यायचंय. हा हा, ओके. हा, घे. हा, लवकर. नाही नाही, हा, लवकर लवकर खायला घ्यायचंय. हा, संपवायचंय. हा, लवकर. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. पटापटा संपवायचंय. लवकर खा ना, लवकर खा. चिडवून कशाला दाखवते आम्हाला? हा, लवकर लवकर. हा, आईला सांग पटकन पटकन खा. लवकर खा. ओके, घे लवकर घे. हा, लवकर घे. सांग ना लवकर. लवकर कर ना. हा, व्हेरी गुड. हा, शाबाश शाबाश. हा, घे लवकर. हा, नाही. हा हा, हा, नाही. हा, एकच हात. एकच हात. हा, लवकर. हा,
व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हळू 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 हळू. हा 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 हा. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. हा हा लवकर लवकर घे. हा एक मिनिट. काय झालं बाळा? काय रडतेस? आपण हरल्यानंतर आपल्याला वाईट वाटतच. हरकत नाही, पण खेळात हार जीत असते ना ताई. निर्णय असा आहे की 3ऱ्या क्रमांकाची जी जोडी आहे मीनाताई आणि समीक्षाताई यांची एकदा जोरदार टाळ्या. दुर्बीन. दूरबीण. ओके. आणि उपविजेती जोडी ठरलेली आहे कविताताई आणि आदित्य यांची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि कविताताई, तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. फ्लाइंग डिस्क. फ्लाइंग डिस्क. ओके ओके. आणि याच्या भागाची धुरंधर जोडी ठरलेली आहे नेहाताई आणि अर्णव यांची. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सोहळा सख्यांचा. आणि ताई, तू हुकुमाची राणी झालेली आहेस, त्याच्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्यासाठी खास तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर आणि ते म्हणजे मायक्रोवेव्ह. कसं वाटतंय ताई? खूप छान. ऍक्च्युली एंट्री केली तेव्हा हाच म्हटला होता की मला जाताना सायकलच घेऊन जायची आहे. तू हुकुमाची राणी झालेली आहेस, तर असा कुठला हुकूम तुला इथे सोडावा असं वाटतंय? मिस्टरांनी ऍटलिस्ट फॅमिली ट्रिप 1 महिन्यातून तरी निघाली पाहिजे. भाऊजी, ऐकताय ना तुम्ही? महिन्यातून 1 ट्रिप. आणि आजचा जो राजपुत्र झालेला आहे त्याला मिळतोय केक. आणि तुला मिळतोय एक रबरी चेंडू. ओके, असं मी अजिबात म्हणणार नाहीये. तुला मिळतोय सायकल. मंडळी, आजच्या भागात खरंच खूप धमाल आलेली आहे आणि अशीच धमाल मस्ती प्रत्येक भागात येत असते. तेव्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या धुरंधर जोडीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा.